हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि शहराच्या ठिकाणी येऊन आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतात. या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागातर्फे यांची राहण्याची, जेवणाची सोय समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेल मार्फत केली जाते. म्हणून समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलच्या ॲडमिशनची प्रोसेस सध्या सुरू झाली आहे. म्हणून 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये जे विद्यार्थी 11वी, 12वी आणि बिगर व्यावसायिक कोर्स म्हणजे BA, BCom, BSc ला शिकत असतील, त्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहेत. या समाज कल्याण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर ॲप्लिकेशन करते वेळी सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करताना युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. त्यानंतर विद्यार्थ्याचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर एक व्हेरिफिकेशन कोड येतो. तो कोड व्हेरीफाय झाल्यानंतर विद्यार्थ्याचा एक फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करावं लागतं. त्यानंतर विद्यार्थ्याचा संपूर्ण फॉर्म ओपन होतो. हा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा असतो. फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक जे डॉक्युमेंट आहे, यामध्ये विद्यार्थ्याचं आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागतो. त्यानंतर ह्या फॉर्मची एक प्रिंट कॉपी काढून त्यासोबत जे डॉक्युमेंट अपलोड केलेत त्या डॉक्युमेंटची एक झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड करून त्याचा संपूर्ण एक संच बनवून जवळचं जे समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये येऊन सबमिट करायचं असते. त्यानंतर मेरिट बेसनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थी मित्र, जे विद्यार्थी गरीब आहेत, होतकरू आहे, त्या विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही, हे चॅनल तुमचं सुद्धा आहे. धन्यवाद.